जातोय. सिंगल धाव धावेंचा श्री गणेशा हा केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग NPL आपण पाहतोय. अतिशय शानदार बहरदार असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम रत्नेश सिंग ज्याचा खेळायला लागतो यावेळेला पूर्णविराम. दुसरीकडून सेलिब्रेशन आहे. येस थँक्यू डीजे. रत्नेश सिंग ज्याच्या बॅटमधून या अगोदरच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 23 धावेंची अफलातून खेळी होती. नक्कीच एक स्मित हास्य असेल. गुरुदत्त क्रिकेट क्लब संघ ज्या प्रकारचा खेळ राहिलाय. मनीष आहे यावेळेला पंचांकडे दाद आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच यावेळेला तटस्थ आहेत. निर्धाव चेंडू फेअर डिलिव्हरी. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 1 धाव धावफलकावर नक्कीच आहे. एक गडी गमावलाय. ज्या प्रकारची लेंथ आहे सुपर डिलिव्हरी अचूक मारा ॲक्युरेसी आतापर्यंत दाखवली जाते. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ काय गोलंदाजी करतोय. खेळपट्टीवर अगदी हातभर वळण घेतोय. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि ती सिंगल धाव घेत आता स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. तर दुसरीकडून प्रथमेश गिरकर आपला स्वतःचा एक नॅचरल स्वाभाविक खेळ हा या ठिकाणी दर्शवत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 3 धावा धावफलकावर ऑन साइडच्या दिशेने बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. गॅदर करतोय वैभव पाटील. तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये. यस धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर ॲक्युरेसी होती. चांगला मारा करत असताना आपण पाहतोय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. कुमार गावड आहे दुसरीकडे. तोच प्रयत्न राहील का. तर दुसरीकडून धावचीची संधी आहे. थोडासा गमावला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. सन्माननीय दिलपेश दादा घरा त्यांना मी विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने या. रामचंद्र मांगेला साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचे. आणि जितू साहेब मांगेला आपल्याला देखील विनंती असेल. आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण या. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत असेल. आपल्याला विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने या. हेमंत साहेब मांगेला आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील या. अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीच्या माध्यमातून NPLच्या माध्यमातून आपण पाहतोय ऐकतोय. एक मानाची सन्मानाची आणि एक अभिमानाची अशी स्पर्धा. ह्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आयोजक आमची संपूर्णतः टीम त्यामध्ये अनिकेत असेल, पियुष असेल, हितेन असेल, अक्षय असेल, प्रज्ञेश असेल. अगदी बारकाईनं आई एकविरा क्रिकेट क्लब संघ बारकाईनं प्रत्येकाकडे लक्ष देतं. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅचच्या दिशेने वळतोय जिथे धावफलकावर आतापर्यंत 7 धावा आहेत. 1.5 चेंडूंचा खेळ नक्कीच झालाय परंतु धावेंना रोखा लगावलाय. 2 सलामीवर बॅटर आता डगआउट मध्ये आहेत. फ्लाइट दिली होती. थोडासा खोलवा टप्प्याचा चेंडू. जतीन पाटील येतोय. डायरेक्ट हिट असता तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असते. 12 चेंडूंचा खेळ. धावफलकावर 8 धावा येतोय डीजे मॅनच्या दिशेनं.
येस, थँक्यू डीजे. आगरी कोळी समाज संपूर्णतः जाई एकविरा नारंगीचा मैदान. या अगोदर आपण SPL सारखी स्पर्धा पाहिली, आंतरराष्ट्रीय फील्ड ते एक ब्रेझर आणि त्यावर तो टॉस की बॉस. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर एक मोठी मानाची लोकप्रिय स्पर्धा मारंबलपाडा आपण गेलो होतो. त्या ठिकाणी एक आगरी कोळी लुक आपण पाहायला टॉस की बॉसच्या दिशेनं. आणि ह्या वेळेला जणू काही खारल्या डोंगरावर आलोय की काय आता असं फील होतं. म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये एक आगळं वेगळं नियोजन, एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा एक वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ह्या स्पर्धा एक मोठा वाव घेतात. एक मोठं ग्लॅमर आलंय आज अंडरम बॉक्स क्रिकेट. आपण पाहायला गेलं तर 5 ते 6 वर्ष अगोदर मला वाटतं चड्डी, शॉर्ट्स पॅन्ट असतील, चप्पल असतील, ह्या पद्धतीने खेळलं जायचं. परंतु आज अंडरआर्म क्रिकेट आपण पाहायला गेलं तर एक मोठं ग्लॅमर आलंय. लाखोंमध्ये स्पर्धा उडान घेऊ लागली. ह्याच अंडरआर्म क्रिकेटने आपण पाहायला गेलं तर द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले ह्याच अंडरआर्म क्रिकेटने दिला. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यातील द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरात आज मोठमोठ्या ISPL सारख्या स्पर्धा आज आपण पाहायला गेलं तर ह्याच अंडरआर्म क्रिकेटने दिला. आणि हाच अंडरआर्म क्रिकेट आपण पाहायला गेलं तर मोठमोठ्या ह्या स्पर्धांचं ग्लॅमर घेत असताना पाहायला मिळतं. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि एक वेगळं शिस्त लावण्याचं काम संपूर्णतः आज आपण पाहायला गेलं तर असोसिएशनने केलं आहे. मग त्यामध्ये अध्यक्ष ऋषीदादा देसाई असेल, त्यानंतर रंजनदादा पाटील असतील, लॉसन कोरिया साहेब असतील, भरतदादा मोरे असतील, मोठमोठे किशोरदादा पाटील असतील, अनेकांचा उल्लेख. आणि एक सोनू शर्मा हे प्रत्येकानं वेगळं शिस्त लावण्याचं काम आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला दिलं आहे. मान्यवरांना नक्कीच सांगू इच्छितो की आज अंडरआर्म क्रिकेट पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील संपूर्णतः एकमेव विरार स्टेशन ज्या ठिकाणी 100हून जास्त ह्या अंडरआर्म बॉक्स खेळणाऱ्या क्रिकेटचे संघ आहेत. आणि त्या देखील वर्षभर एका शिस्तेनं वर्षभर एका संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेनं धावफलकावर 11 धावा धावफलकावर येतात. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. फ्लाईट दिला होता थोडासा, सिंगल धाव दिशा दिली जात आहे. 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 12 धावा धावफलकावर येतात. येतोय तोपर्यंत डीजे मितेशच्या दिशेनं. येस, धन्यवाद डीजे. होळीची देखील आठवण होत आहे. मितेश आमचे डीजे वाद्य होळीची देखील आठवण करून देतात. कमिंग सून आहे, येणार आहे लवकरच. आणि नारंगीमध्ये हा सण देखील एक मोठ्या थाटामाटानं हा उत्सव केला जातोय. दहीहंडी असेल, गणपती असेल, गणेश उत्सव असेल, प्रत्येक सण एक आगरी कोळी समाज म्हटला तर एक माणुसकीचं माहेरघर आणि नारंगी म्हटलं तर सातत्याने क्रिकेटचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला चेंडू डायरेक्ट हिट आहे का? पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंच तटस्थ आहेत. नॉट आऊटचा इशारा. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आता 3.1 चेंडूंचा खेळ. 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. डुवाडायची लढत. 2 संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात उभे करून आहेत. परंतु यावेळेला काय अफलातून स्टॉक जातोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. येस, थँक्यू डीजे. 17 धावा धावफलकावर आतापर्यंत येतात. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड केली जाते. चला, इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. ग्रुप बी मध्ये आपण येतोय ज्या ठिकाणी पहिलाच सामना बारोंडा 11 विरोधामध्ये आईभाव आणि मारंबलपाडा संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस की बॉसच्या दिशेनं येऊन सज्ज राहायचंय.
ही विनंती असेल. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 19 धावा धावफलकावर. आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ. एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल, कारण साई श्रद्धा संघ सातत्याने एक गोलंदाजीची ताकद राहील. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 20 धावा धावफलकावर. रोहित ह्या खेळाडूकडे आज संपूर्ण आता डगाऊट एक आशाभूत नजरेनं पाहत आहे. 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावा धावफलकावर. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या सहाय्याने नक्कीच खेळायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 22 धावा धावफलकावर कुठल्या जातात येतोय तोपर्यंत टॉस की बॉसच्या दिशेनं. येस, चला बारोंडा 11 आईभाऊ आणि मारंबलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण निशिकांत. आपण एक चांगले आयोजक आहात, थोडीशी घाई करा प्लीज, रिक्वेस्ट असेल. बारोंडा 11 आहे मला वाटतं. बंटी ह्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक मोलाची एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिली, त्यामध्ये अनिकेत वासुदेव पाटील साहेब असतील, त्यानंतर करण वासुदेव पाटील साहेब असतील, निखिल काशीनाथ पाटील साहेब असतील, प्रसाद काशीनाथ पाटील साहेब असतील, निखिल वसंत पाटील साहेब असतील, नितेश पाटील असेल, राजेश पाटील साहेब असतील, रंजन पाटील साहेब असतील, दशरथ पाटील साहेब असतील, महेंद्र पाटील साहेब असतील, हितेन पाटील साहेब असतील, दक्ष मांगेला असेल, किशोर किणी, नीरज पाटील, हर्षद भोईर, मनीष पाटील, हर्षद पाटील, करण गावड, कन्ना, जयेश पाटील बंड्या, तसंच धनंजय पाटील, अमित पाटील, हेमंत मांगेला, राजू पाटील, विजय पाटील, निहार मंगेश पाटील, शुभम BM बेअर शॉप, विकास घरात, निषाद राजू पाटील, निहाल्त भोईर, मिथुन गणेश पाटील, प्रशांत पाटील, अनिल पाटील, ह्या सर्व स्पॉन्सरचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि ह्या सर्वांच्या वतीनं ही स्पर्धा गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक सुजलाम सुफलाम रित्या ही स्पर्धा आतापर्यंत पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळेला सन्माननीय राजेश पाटील साहेब, किशोर किणी साहेब असतील, प्रशांत गजानन पाटील साहेब असतील, अनिल पाटील साहेब असतील, प्रसाद पाटील साहेब असतील, निखिल पाटील साहेब असतील, अनिकेत पाटील साहेब असतील, हे सर्व मान्यवर आणि संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ, संपूर्णतः नारंगी ग्रामस्थक या ठिकाणी उपस्थित होते. आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडण्यासाठी खेळपट्टीचं पूजन, येष्ट्यांचं पूजन, हे सर्व काही हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना ग्रुप ए मधील तो लॉट आणि पहिल्या लॉटमधील JKCC अर्नाळा संघ प्रथमतः क्वालिफायच्या दिशेनं दाखल होत असताना आपण पाहतोय. अतिशय एक बहरदार, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा आपण पाहतो. SPL एक आंतरराष्ट्रीय फील, तो ब्रेझर, तो कोट, हे सर्व काही पाहिलं. त्यानंतर आपण आलो होतो वसी विरार चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, त्या ठिकाणी एक भव्य दिव्य आयोजन. त्यानंतर आपण आलो होतो मारंबलपाडा, एक आगरी कोळी लुक पाहायला मिळाला. आणि आज NPL अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लबच्या दिशेनं आलोय, ज्या ठिकाणी अक्षरशः खऱ्यात आपण पाहायला गेलं तर कारल्याचं डोंगर आले की काय अशा प्रकारचं फील आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न हा आयोजकांच्या माध्यमातून राहिलाय. लेट्स प्लेचा इशारा पंचांचा येतो. आता येणारे 24 चेंडू 22 धावांची इक्वेशन आहे. 22 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. ऑन साईडच्या दिशेनं पहिली धाव येत आहे सिंगलच्या दिशेनं. धावेंचा श्री गणेशा, 2 सलामीवर बॅटर तुषार किणी आहे, तर दुसरीकडे जतीन पाटील.
रचित आहे, क्षमा करा. 2 चेंडूंचा खेळ. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येत आहेत. संथ गतीने सुरुवात आहे. एक माफक आव्हान धावफलकावर नक्कीच आपण पाहतो आणि त्या प्रकारची सुरुवात देखील राहिली. संथ गतीने सुरुवात. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यामध्ये होता. टिचून मारा, निर्धाव चेंडू येतोय. हा निर्धाव चेंडूने टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. कमबॅक करणं साई श्रद्धानं संघ हा जाणतोय. त्या प्रकारचं कमबॅक राहील का, ह्यावर आता नजर दिली जाईल. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती, त्या रणनीतीला साजेसा खेळ, कॅल्क्युलेशन क्रिकेट एक खेळत असताना 2 खेळाडू आपण पाहतोय. जतीन पाटील एक आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे, परंतु आज एक रणनीतीचा खेळ करतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर येतोय डीजमॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळते. एक संथ गतीने सुरुवात आहे. 24-22चं इक्वेशन धावफलकावर आपण पाहतोय. रोहित आहे. रोहित एकीकडे रोकायचे, एकीकडे टोकायचे. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. आणि आज खरं तर आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीच्या मैदानामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर आहेत. संथ गतीने सुरुवात, कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. सिंगल धावेने धावेंचं धावफलक हा भडवला जातोय. क्रिकेट आपल्याला मित्रांनो काय शिकवतो? क्रिकेट लढायला शिकवतोय, क्रिकेट पडायला शिकवतोय, प्रयत्न करायला शिकवतोय, निर्णय घ्यायला हा शिकवतोय, यशाच्या मागे धावायला शिकवतोय, संयमाने वागायला शिकवतोय, शिस्त पाळायला शिकवतोय, तुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतोय, तुटलेल्यांना आत्मविश्वास निर्माण करायला शिकवतोय, हरलो तरी भरारी मारायला शिकवतोय आणि जिंकलो तरी हाच क्रिकेट आम्हाला जमिनीवर राहायला शिकवतोय. ह्याच खेळानं आज तुम्हा आम्हा सर्वांना अगदी वेडे लावून ठेवलंय. म्हणजे कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व असतो, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या घरातील ट्रॉफींचा गर्व आणि ही ट्रॉफी, ती चमचमती ट्रॉफी नेण्यासाठी आता प्रयत्न करतायत. प्रयत्न यावेळेला राहत आहेत. प्रयत्न कशा प्रकारचे असतील? चुकी आणि चुकी. खरं तर दुष्काळात 13वा महिना होतोय. आता चुकी घडली जाते. एक मोठी चुकी म्हणावी लागेल. एक जतीन पाटील मोठा खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू, अनेक वर्षाच्या खेळाडूंना आज क्रिकेटचे अंडरआर्म क्रिकेटचे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात, तो खेळाडू यावेळेला मैदानामध्ये आहे. एक जीवदान मिळतंय. फ्लायटेड चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न आणि एक थोडेसं स्मित हास्य देखील आहे. रचित पाटील सारखा खेळाडू, एक जुना जाणता 2 खेळाडू आहेत. तर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. आता येणारे पहिल्या 12 चेंडूमध्ये 11 आल्या. आता येणारे 12, आता 12 चेंडूमध्ये पुन्हा एकदा 11 धावा बनवायच्या आहेत. त्या धावेंना रोखण्यासाठी दुसरीकडे मयूर पाटील आहे. हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, हर कदम पे दुनिया का सलाम होगा, डटकर करना सामना तुम मुश्किल होगा, एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. सध्याच्या घडीला जे नाव क्रिकेटमध्ये अगदी वेगानं उंचावलं जात आहे ते नाव आहे मयूर पाटील.
मयूर एक मोठा जुना जाणता खेळाडू सातत्यानं पाहिला जातो. आज पालघर जिल्हा मुंबई उपनगर सातत्यानं ज्या खेळाडूकडे अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जात आहे तो खेळाडू दुसरीकडे आहे. चला मारंबल पडा, कर्णधार असेल तर आपण या प्लीज, रिक्वेस्ट असेल. काय करायचं? नाव लिहायचे लिहून या गे ना. शांत सुरळीत सर्व काही चालू आहे. अंडरआर्म क्रिकेट कमीत कमीत जागेत जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल तर हा अंडरआर्म क्रिकेट आहे. आणि तो अंडरआर्म क्रिकेट आम्हाला भरपूर आवडतोय. आणि ह्याच क्रिकेटच्या आज आम्ही अगदी दिवाने आहोत. ज्या खेळानं आपण पाहायला गेलं तर अगदी आम्हाला वेळ लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ह्या खेळामध्ये रंगभेद, जातीभेद, गरीब श्रीमंत, काळा गोरा असं काही नसतं. म्हणजे कोणी श्रीमंत आहे तर त्याला ओपनिंगला पाठवलं जातं असं असतं का क्रिकेटमध्ये? बिलकुल नाही. ह्या खेळामध्ये कौशल्याला दाद दिलं जातं. ऑनसाईडच्या दिशेनं दिशा देण्याचं काम केलं जात आहे. सिंगल धाव, धावफलकामध्ये ॲड, धावफलकावर 15 धावा आहेत. बॉल टू बॉलचे इक्वेशन आहे. मयूर ज्यासाठी जाणला जातोय त्या प्रकारची गोलंदाजी, एक घणाघाती गोलंदाज म्हणून सातत्यानं आज वसई तालुक्यामधील मयूरकडे पाहिलं जातं. अटॅकिंग फील्ड, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दुसरीकडे थोडंसं प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे, थोडंसं सर्व काही जाणलं जातं. आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर धावा ह्या डिफेंड होत नाहीत. परंतु काय केलं जाईल आता? थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. ते वातावरण पूर्ण मैदानामध्ये सन्नाट आहे. दोन खेळाडू अटॅकिंग आहेत, एकीकडे आकाश, दुसरीकडे बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न, जातोय चौकार. चला मारंबल पडा, विनंती करतोय प्लीज, रिक्वेस्ट असेल टॉस साठी यायचंय. निशी प्लीज रिक्वेस्ट, आयोजकांचा कॉल आहे. 6-3 इक्वेशन आहे परंतु सामना थोडासा रिलीज केला जातोय. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहा. रुचित पाटिल जब स्ट्राइक पे रहेगा तो पब्लिक बोलेगी वाह मेरे भाई, वाह वाह वाह. 5-2 थोडासा सामना इक्वेशन आपण पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फ येतंय. थोडासा सामना निसटला जातोय साई श्रद्धा संघ, परंतु तितक्याच सहज आणि सोप्यारित्या हार मानणारा नाहीये. तो अटॅकिंग फील्ड सर्व काही सजवलं जातंय. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत रचित ज्यासाठी जाणला जातोय घणाघाती फलंदाज, संत गतीने सुरुवात, आणि ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला नक्कीच चौकार घेतला जातोय. परंतु सामना आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, क्रिकेटचा खेळ आता गडी बाद होतोय. 4-2 इक्वेशन येतोय, ऐकू एक धुंद. येस, थँक्यू डीजे. पाटलाचा बैलगाडा आहे परंतु ह्या पाटलाच्या हातात बॅट आहे. हा पाटील काय करेल? जतीन पाटील आहे. 4-2 इक्वेशन आहे. थोडंसं प्रेशर नक्कीच चेहऱ्यावर आहे. 4-2, एकीकडे हबीब आहे, दुसरीकडे जतीन आहे. क्षेत्ररक्षण, अटॅकिंग फील्ड सर्व काही सजवलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, गडी बाद होतो आणि प्रेशर दुसरीकडे तुषार किणी आहे.
तुषार किणी दुसरीकडे आहे, सामना पाहतोय, एखादी येऊ दे. दुसरीकडून साई श्रद्धा म्हणतोय एखादा निर्धाव चेंडू, एखादा निर्धाव, एखादा डॉट, ते सर्व काही ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. बडी रंगत आहे. काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल, परंतु सामना एक चांगला रोमहर्षक आहे. 24-22चे इक्वेशन पुन्हा एकदा निर्धाव, डायरेक्ट हिट असता तर गडी बाद असता. पंचांचं डिसिजन काय यावेळेला? नो चेंडू, मॅच विनर, सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम गुरुदत्त, मनवेलपाडा, अँड हार्ड लक टीम साई श्रद्धा. SDJ. चला आई भवानी मारंबलपाडा संघ, आई भवानी मारंबलपाडा. चला टॉस साठी यायचं प्लीज रिक्वेस्ट करतोय. ऋतिक येतोय का? येस.